ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू टाकला होता, तिथे मात्र थोडंसं का होईना फसवलं होतं, परंतु तिथे मात्र थांबवलं गेलंय. कोणतीही धाव नाहीये. पहिलाच षटक टाकत असताना तेजस कोकरे चोंगडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. तेज तरार गोलंदाज ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे तो तेजस कोकरे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. समोर बॅटर जर पाहिलं तर अरुण साळुंके आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पंच अगदी आमच्याकडे हात करत आहेत समांतर आणि धाव मात्र इथे पाहायला मिळेल. अवांतर धावेने खातं खोललंय शन्नी माता क्रिकेट क्लब फळणी संघाचं. एका धावेने श्री गणेश झालाय, परंतु फलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय अरुण साळुंके. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर तिथे आपल्याला सागर साळुंके आर्मी मॅन पाहायला मिळेल. इथे मात्र अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळेल. पुन्हा एकदा दंडित केलं जाते. गोलंदाजाला वाईट करार दिला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 चेंडू वाईट आणि संदेश मरागजे साहेब यांचं देखील आगमन झालंय. त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आगतम स्वागतम सुस्वागतम, आपण देखील व्यासपीठावरती यावं. आमचे मित्र संदेशजी मरागजे सर यांचं देखील शुभ आगमन झालंय आणि खऱ्या अर्थानं आज पाहतोय तेजस कोकरे बॅक टू बॅक 2 लगातारची वाईट कॉल, वाईट चेंडू. इथे मात्र पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न थोडंसं का होईना फसवलं होतं. पंच अगदी सांगतायत नो बॉल. हाईट नो दिला जातोय. अतिरिक्त पाऊस पाहायला मिळालाय. ठीक आहे. इथे मात्र मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो अगदी ऋषी होता, परंतु त्याने स्पोर्ट्समॅनशिप दाखवली आहे आणि इथे मात्र त्याचा मॅन ऑफ द मॅच सुशांत जाधव यांना दिला जातोय. कॉंग्रॅच्युलेशन सुशांत, आपलं देखील स्वागत आहे. आणि इथे मात्र अपवरकट फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर. चेंडू साधतोय सीमारेषे पार, सीमारेषे पार. 4 धावा मिळतील अरुणच्या बॅट मधून. व्यासपीठावरती आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुशांत याला दिला जातोय. मनाचा मोठेपणा दाखवलाय. अर्थातच ज्याने चांगली फलंदाजी केली. आज सुशांत जाधव स्वतः डॉक्टर आहेत आणि त्यांनी आज आपल्या संघासाठी अफलातून फलंदाजी केली आहे आणि साथ चांगली दिली आहे. त्याला मात्र या ठिकाणी आपण सामनावीराचा किताब दिला जात आहे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर एक फटका मात्र जरूर पाहायला मिळालाय. अगदी अरुणच्या बॅट मधून एक चांगला दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. तेजस कोकरे गोलंदाजी करत असताना पहिलाच अथा मात्र इथे मात्र चांगला चेंडू आहे. अगदी पायांवरती जाऊन आदळलाय. तिथे आनंद कोकरे जात आहेत. पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण होते का? डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित अडथळा झाला असता, परंतु इथे मात्र चांगला थ्रो पाहायला मिळालाय. तसेच भरतदत्त साळुंके शिमडी गावचे फळणी गावचे सुपुत्र यांचा देखील आपण KMCC चषक 2025 मध्ये आयोजक कमिटीच्या वतीनं शुभ सन्मान केला जातोय. जयराम दादा शेलार साहेबांच्या हस्ते त्यांचा देखील आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. इथे मात्र फटका चांगला आहे. चाबूक फटका. तिथे मात्र क्षेत्ररक्षक अगदी बाउंड्री लगत आहेत आणि झेल मात्र टिपला जातोय. फलंदाज अरुण साळुंके बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये जाताना पाहायला मिळतील. परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळेल. फटक्यामध्ये अगदी ताकद कमी पडली आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षण सजवलं होतं. क्षेत्ररक्षकानं कोणतीही चुकी केली नाहीये आणि फलंदाजाला मात्र माघारी परतवण्यामध्ये यशस्वी झालाय. अरुण साळुंके हा देखील आज हार्ड हिटर म्हणून पाहायला जातो फळणी टीम कडून, परंतु त्यांना मात्र माघारी परतलं. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर विजय कदम ज्यांच्याकडे देखील चांगली फलंदाजी आपण पाहतो. तेजस निघालाय. इथे मात्र पहा अक्कूट टप्प्याचा चेंडू तेज तर्रार ऑफ स्टंपच्या बाहेर. कोणताही मुवमेंट नाहीये. बॅटचा आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव यष्टीरक्षक त्यांच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. KMCC चषक 2025 पर्व क्रमांक आपण जर पाहिलं तर पहिलं आणि या पहिल्या पर्वामध्ये अगदी उत्कृष्ट असं नियोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. समोरच्या दिशेला पाहिलं तर विकेट किपरच्या पाठीमागे अगदी ब्लॅक स्क्रीन पाहायला मिळते आणि कौतुक केलं जाईल तेजस कोकरे याचं, कारण की पहिल्या 2-3 चेंडूंवरती धावा आल्या होत्या. तिथून मात्र डाव सावरला गेला. एक षटक संपलं. एक षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती आहे ती मात्र आपण पाहतोय 9 या अंकावरती.
पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर सागर साळुंगे अगदी आपल्याला पाहायला मिळेल आणि गोलंदाजीच्या रणवीवरती जर पाहिलं तर आनंद कोकरे पाहायला मिळतील. सध्याच्या घडीला आपण पाहतोय पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून त्यांना देखील आपण पाहतो. काल त्यांचा देखील वाढदिवस संपन्न झाला आणि आज मात्र त्यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. चुंगडी टीम मधून सेकंड स्पेल टाकण्यासाठी पंचांच्या अगदी राईट मोर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज झालाय. समोर फलंदाज बॅटर सागर हाफ ट्रॅकर चेंडू करतोय हवाई सफर ब्रँडेड षटकार सागरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळेल. मी म्हटलं होतं सागर देखील मैदानाच्या आतमध्ये आहे, होप सोडणार नाहीये. ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याच्याकडे कॅपॅसिटी आहे, कॅपॅबिलिटी आहे, असं मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय. इथे मात्र आज आपल्या गावाच्या नावासाठी खेळत असताना KMCC चषक 2025 मध्ये ठोकला षटकार. इथे देखील चांगला चेंडू अप्रतिम एक्सिलेंट चिर डिलिव्हरी पाहायला मिळते. ईट का जवाब पत्थर से जशाच तसं उत्तर टी फॉर टॅग मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दोन्ही टीम दरम्यान संघर्ष पाहायला मिळतोय. एका दिशेला चुंगडी दुसऱ्या दिशेला फळणी. दोन्ही संघ जर पाहिले तर अगदी तुला मोलाचे संघ पाहायला जातात. एका दिशेला आपण पाहिलं तेजस कोकरे, दुसऱ्या दिशेला अरुण साळुंके बागारी परतलाय. आता मात्र या ठिकाणी चांगला आहे फटका आणि इथे चालाय षटकार. फलंदाज आपण पाहतोय अफलातून फटकेबाजी ऑफ साइडला अगदी पंच केला चेंडू सीमारेषे बाहेर पाठवलाय आणि प्रसाद डगे पाटील पेस 1 आणि पेस 2 फेडरेशन अध्यक्ष तसेच या ठिकाणी आपण पाहतोय सन्मान्य आदरणीय अतिथी देव भव प्रसाद डगे पाटील पेस 1 पेस 2 फेडरेशन अध्यक्ष हे देखील व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान करूयात. आगतम स्वागतम सुस्वागतम. आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आपण पाहतोय अतिथी देवभव आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून शुभ सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण साहेबांचा करूयात व्यासपीठावरती शुभ सन्मान. प्रसाद दादा पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. इथे मात्र फटका अप्रतिम अप्रतिम लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून बरोबर अगदी परफेक्ट कार्यक्रम षटकार 6 धावांसाठी फटका पाहतोय सागरच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये एकाएकी झुंज लढवताना आपल्याला पाहतोय सागर सेट ऑन फायर. गोलंदाजाला मात्र आनंद कोकरेला करताना घायल आपल्याला पाहायला मिळतोय. पहा आनंद कोकरे ज्याच्याकडे देखील क्षमता आहे डॉट बॉल टाकण्याची संधी पाहायला मिळेल का. नेक्स्ट चेंडू इथे मात्र चांगला चेंडू अप्रतिम चेंडू. त्याच पद्धतीची गोलंदाजी टाकायची होती परंतु आपण पाहतोय पंचांचा कॉल येतोय नो बॉल. क्रीज मध्ये अगदी पंचांचं तीक्ष्ण लक्ष आहे. नो बॉल. पुढील चेंडू आहे फ्री हिट आपल्याला पाहायला मिळेल. डोळे उघडा पहा नीट. पुढील चेंडू फ्री हिट च्या चेंडूवरती काय करेल विजय कदम स्ट्राईकला पाहायला मिळेल. गोलंदाज आपण जर पाहिलं विजय कदम पाहतोय हाफ ट्रॅकर आहे परंतु आता मात्र गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. झपकन चेंडू गेलाय निघून यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. बघता बघता 2 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय. 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या फळणी टीम जाऊन पोहोचतीये ती मात्र या ठिकाणी 31 धावा. तसेच ईश्वर सूर्यवंशी यांचा देखील आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करूया. मायेची शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन KMCC चषक 2025 मध्ये साहेबांचा देखील आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करतोय. अहिषक कमिटीच्या वतीनं नितीन दादा सुर्वे साहेबांच्या वतीनं या ठिकाणी आपण शशिकांत दादा यांच्या हस्ते या ठिकाणी आपण
ईश्वर सूर्यवंशी साहेबांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी आपण व्यासपीठावरती करूयात. इथे मात्र हाफ ट्रॅकर चेंडू निघून चाललाय पाठीमागे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये लेग स्टंपच्या वरतून अगदी चेंडू चाललाय. पंचांकडे दाद मागितली आहे, फेटाळून लावली आहे. पंचांवरती कोणतं प्रेशर नाहीये. त्याच नंतर आपण पाहूयात आनंद मोतीवाल साहेब यांचा देखील आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करूयात आयोजक कमिटीच्या वतीनं. सतीश दादा किर्दत साहेबांच्या हस्ते त्यांचा देखील सन्मान. इथे मात्र चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं, थ्रो देखील चांगला आहे. परंतु दोन्ही फलंदाजांमध्ये जर पाहिलं तर चांगली रणनीती आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज जर पाहिलं तर गोलंदाज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती अमर आपल्याला पाहायला मिळतोय आणि अमरची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती चांगली गोलंदाजी करत असताना अमर आपल्या संघासाठी चुंगटी संघाकडून पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगला फटका आहे. चेंडू काही काळ हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक धावतायत, पळतायत, झगडतायत, परंतु चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार. येतोय या ठिकाणी दर्जेदार चौकार. 4 धावा. एमसीसी चषक 2025 चा थरार पाहतोय. पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कासपठार सातारा अंतर्गत कासाई महाकाली क्रिकेट क्लब कास, ग्रामस्थ मंडळ कास यांच्या माध्यमातून, यांच्या संयोजनातून एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळते. आज 300 किलोमीटरचा प्रवास करून ही सर्व ग्रामस्थ असतील, मुलं असतील या ठिकाणी उपस्थित झालेत आणि या स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी आपण यांना पाहतोय. अगदी फुलातून आयोजन आहे आणि याच आयोजनातून प्रत्येक आलेल्या अतिथी देव भव प्रमुख पाहुण्यांचं व्यासपीठावरती शुभ सन्मान देखील केला जातोय. भारताची परंपरेनुसार आपण पाहतोय प्रत्येक आलेल्या पाहुण्यांना आपण सन्मानित करतो. या स्पर्धेची उंची वाढवण्याचं काम देखील करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह ही स्पर्धा देखील दाखवली जाते आणि या स्पर्धेमध्ये आमच्या समवेत अगदी यूट्यूबचा आनंद घेत असताना प्रेक्षक वर्ग जोडले, त्यांचा देखील आपण एमसीसी चषक 2025 मध्ये स्वागत करूयात. एकदा मात्र नक्कीच आली या दुसरी धावेचा प्रयत्न, थ्रो खराब. इथे मात्र या थ्रोच्या धावा मिळतील किती. चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार आणि इथे मिळतील 4. टोटल धावा मिळतील त्या 6 धावा. पहा तेजस कोकरे आमच्या अगदी समोर आहेत. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं परंतु थ्रो मात्र खराब आणि याच थ्रो वरती धावा खर्च केल्या गेल्या तब्बल 6 धावा. नशीब बलवंत नाहीये. खराब क्षेत्ररक्षण. इथे पहा फटका चांगला ब्रँडेड ताबडतोब लाजबाब षटकार. सागरच्या बॅट मधून एक शेवटच्या बॉल मध्ये घमासान षटकार पाहायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 49. 49 धावा आणि 50 धावांचं टार्गेट सेट केलंय ते मात्र झुंगटी टीम समोर. कॅमेरामॅन आपण या ठिकाणी समालोचन कक्षाकडे कॅमेरा फिरवायचा आहे. तसेच कास पठारासाठी जर फेमस म्हटलं तर फुलांसाठी प्रसिद्ध म्हणून कास पठार ओळखलं जातं मित्रांनो. आणि आज खरं म्हटलं तर व्यासपीठावर आपले सन्माननीय आदरणीय प्रसाद ढगे पाटील साहेब उपस्थित आहेत. फेज 1 आणि फेज 2 फेडरेशन अध्यक्ष यांच्यासाठी खास काय असेल ना तर आमच्या सातारी कंदीपेढे, गोड असे सातारी कंदीपेढे देऊन साहेबांना देखील आपण व्यासपीठावरती सन्मानित करतोय. फुलांसाठी प्रसिद्ध असणारे कास पठार त्याचबरोबर सातारी कंदीपेढे म्हणून फेमस आहेत आणि तेच देऊन त्यांचा देखील या ठिकाणी व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करतोय. खऱ्या अर्थानं आज या स्पर्धेचा एक भव्य दिवस सोहळा सकाळी संपन्न झाला आणि त्याच माध्यमातून प्रत्येक आलेल्या पाहुण्यांसाठी आपण पाहतोय. तसेच या स्पर्धेसाठी देखील त्यांच्या माध्यमातून 1001 रुपयाचं पारितोषिक आले, देणगी आले. त्यांचं देखील आम्ही मंडळाच्या वतीनं साहेब आपलं हृदयाच्या अंतकरणातून मनापासून अगदी धन्यवाद आणि आभार देतो. यातून नेक्स्ट मॅच पिंपरी आंबावडे ना मॅच आहे.
पिंपरी विपक्ष आंबवडे दोन्ही टीमचे संघ नायक आपणच कृपया विनंती आहे टॉस का बॉस मध्ये या. पिंपरी टीमचे आणि आंबवडे टीम दोन्ही संघाचे संघ नायक आपण टॉस का बॉस मध्ये या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूयात. दोन्ही टीमचे संघ नायक आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कृपया धावत या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूयात. पिंपरी आणि आंबवडे टीम लगेच या, वेळ घेऊ नका. 49 धावा झाल्यात. 50 धावांचं टार्गेट सेट केले. खरं म्हटलं तर फळणी टीमचं कौतुक केलं जाईल. अरुण माघारी परतल्यानंतर सर्व्हिस सूत्र हातामध्ये कोणी घेतली असतील ना तर तो सागर साळुंके, ज्याच्या बॅटिंगमधून तब्बल 34 धावा, 14 चेंडू, सॉरी 1 चौकार आणि 4 षटकारांची एक आदर्शबाजी आपल्याला पाहायला मिळाली. आज खऱ्या अर्थानं आपल्या संघाला सावरण्याचं काम केलंय सागर याने. परंतु आज गोलंदाज कशा पद्धतीने साथ देतील आणि ज्या विश्वासाने फलंदाजी केली आहे तो विश्वास तिथे पाहायला मिळेल का प्रत्येक गोलंदाजचा. इथे मात्र आपण टॉस का बॉस मध्ये जाऊयात, ज्या ठिकाणी टॉस करणार आहोत. पिंपरी विपक्ष आंबवडे दोन्ही टीम टॉस का बॉस मध्ये आमच्या समेत अगदी जोडले जातील. प्रदीप साळुंके सरांना विनंती करतो नेक्स्ट मॅच टॉस करूयात, ज्या ठिकाणी आंबवडे टीम विरुद्ध पिंपरी टीम नेक्स्ट मॅचचा कॉल करणार आहोत. दोन्ही संघाचे संघ नायक आपण टॉस का बॉस मध्ये या. पिंपरी टीम चला लवकर या, विनंती आहे. पिंपरी टीम यानंतरची नेक्स्ट मॅच आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आपण पाहिलं तर पांडुरंग साळुंके पाहायला मिळतील. ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर तेजेश कोकरे यांच्यावरती मोठी जिम्मेदारी असणार आहे. हुकमी एक्का मैदानाच्या आतमध्ये तेजेश कोकरे याला आपण पाहतो, ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याच्याकडे कॅपॅसिटी आहे, अबिलिटी आहे, ज्याच्याकडे मोठे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, कुवत आहे, तो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उंच असा फलंदाज आहे, परंतु तो एकाएकी सोडणार नाहीये सामना, कारण की त्याच्यावरतीची जिम्मेदारी आहे, ती जबाबदारी आहे, ती मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरलाय. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय पांडुरंग साळुंके. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपल्यासाठी पाहायला मिळेल आणि पहिला चेंडू या ठिकाणी अप्रतिम एक्सिलेंट डिलिव्हरी ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, अगदी निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. हॅलो टॉस साठी आमंत्रित करूयात प्रसाद ढेगे पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते टॉस का बॉस मध्ये आपण टॉस करणार आहोत. इथे मात्र हाफ ट्रॅकर चेंडू मात्र चाललाय सीमारेषे पार, येतो या ठिकाणी दर्जेदार चौकार. 4 धावा मैदानाच्या आतमध्ये चौकार आलाय आणि या चौकाराबरोबर जर पाहिलं तर संघाचं खातं देखील खोललं जात आहे आणि या 4 धावेबरोबर कॉन्फिडन्स वाढवणारा फटका तेजेश कोकरे यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळेल. प्रसाद ढेगे पाटील साहेबांच्या हस्ते नेक्स्ट मॅचचा आपण कॉल करूयात. जाऊयात कॉम बॉक्स मध्ये, जिथे टॉस का बॉस मध्ये आपण पाहणार आहोत प्रदीपजी साळुंके सरांना. येस सर, थँक्यू सो मच निवृत्ती सर. टॉस आपण करत आहोत मान्यवरांचे शुभ असते. एक बाजूला पिंपरी तर दुसऱ्या बाजूला आंबवडे. दोन्ही संघांच्या माध्यमातून पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. येस, कॉल कोण करताय? येस, पिंपरी टीमचे कॅप्टन योगेश आहे, टॉस करतील. टेल कॉल केलाय. येस, आपल्या पक्षामध्ये टॉस केलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. नक्कीच फिल्डिंग करायचा निर्णय स्वीकारलाय. सकाळ सत्रापासून आपण मॅचेस पाहत आहोत. काही मॅच लो स्कोरिंग होत आहेत, हाय स्कोरिंग होत आहेत. समोर आहे आंबवडे टीम. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच हे होते योगेश जाधव, टीम पिंपरीचे कॅप्टन. तर आपल्यासोबत आहेत आंबवडे टीमचे कॅप्टन. आपल्या हॉटेल आले प्रथम बॅटिंग. समोर आहे पिंपरी. किती धावांचे टार्गेट सेट कराल? जास्तीत जास्त धावेचं टार्गेट करण्याचा प्रयत्न करू. आज संपूर्ण स्क्वॉड तुमचं सज्ज आहे का? आहे, कारण काही खेळाडू तुमचे सातारमधून येतात, काही पुण्यामधून येतात. खूप चांगली स्पर्धा आहे. 360 मैदान आहे. कसं वाटतं क्रीडांगण आणि कशी वाटते ही स्पर्धा? आहे, खूप छान आहे. नक्कीच ऑल द बेस्ट. आपणास दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. तर आमच्यासोबत आहेत आपले मान्यवर. दादा, खूप स्पर्धा आपण पाहतोय. अगदी कास ग्रामस्थ आणि कास संपूर्ण टीमच्या माध्यमातून खूप मेहनत घेतले आणि त्या मेहनतीनंतर ही 360 मैदान नवी मुंबई शहरामध्ये ही स्पर्धा आयोजन करायचं म्हटल्यानंतर खूप त्रास सहन करावा लागतो आणि त्यातून प्रयत्न करून ही स्पर्धा आयोजित केली. या स्पर्धेविषयी आणि ग्रामस्थांविषयी काय सांगाल? अतिशय म्हणजे कास
ही स्पर्धा 2000 KMCC चषक 2025ला मला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो. अशा संघर्षाच्या परिस्थितीतनं नवी मुंबईसारख्या शहरामध्ये तुम्ही सातारा भागातली मंडळी एकत्र येऊन ही अतिशय महागडी पण असते, सगळ्या गोष्टी आयोजनाच्या त्रासदायक असतात, परंतु मी आज या ठिकाणी ग्वाही देतो की पुढच्या वर्षीची स्पर्धा एवढी तुम्हाला त्रासदायक होणार नाही. त्याची पूर्ण जबाबदारी मला अचानक या ठिकाणी इन्व्हाइट केल्याबद्दल धन्यवादच, परंतु जर अगोदरच मला इन्फॉर्म केलं असतं तर अजून जरा तुमचा मार्ग सुकर आणि भव्य झाला असता. पण असू दे, पुढच्या वर्षीची भव्यता या स्पर्धेला आणण्याची जबाबदारी माझी निस्वार्थीपणे ही मी या ठिकाणी तुम्हाला ग्वाही देतो. आणि आत्तासुद्धा जी भव्यता आहे 17 धावा ती सुद्धा काय कमी नाही आहे. तुम्हाला शुभेच्छा तुमच्या पुढील वाटचाली आणि ही परंपरा कास चषकची ही अहोरात्र चालू राहावी, दरवर्षी यावे आणि ही परंपरा टिकावी, याबद्दल शुभेच्छा. नक्कीच धन्यवाद दादा. यापेक्षाही चांगली स्पर्धा आम्ही पुढील वर्षी करण्याचा अजून प्रयत्न करू. असंच आपलं सहकार्य आणि आशीर्वाद आमच्या संपूर्ण टीमच्या पाठीशी उभे राहू द्या. जाऊया कॉम्बॉक्समध्ये, त्या ठिकाणी जोडले ते निवृत्ती शिंदे सर. थँक्यू. धन्यवाद. टॉस केलं आणि टॉस दरम्यान आपण प्रसाद दिघे पाटील साहेबांचं मनोगत देखील पाहिलं. शुभेच्छा दिल्यात साहेबांनी आणि खऱ्या अर्थानं साहेबांनी देखील सांगितलंय की ही कल्पना जर अगोदर आमच्या कानावरती असते तर या स्पर्धेसाठी अजून काही आपल्याला बरंच काही करता आलं असतं, परंतु हरकत नाही आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक घटक आपल्या जोडत गेला जातोय आणि या स्पर्धेच्या माध्यमातून अशी एक गोड व्यक्ती आपल्या समवेत जोडली गेली आहे. अर्थातच प्रसाद दादा दिघे पाटील साहेबांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत करूयात. फुलटॉस इथे मात्र चेंडू हवेमध्ये, झेलची संधी, झेल होईल का? झेल खाली आहे. अक्षय चुकी नाही करणार. इथे मात्र निलेशचं कौतुक केलं जाईल आणि आल्या आल्या परतीच्या दिशेला पाठवलाय तेजस कोकरेला. का अफलातून गोलंदाजी पाहायला मिळाली. चुकी केली नाही अक्षयने. सोन्या त्याला म्हटलं जातं, टोपण नाव सोन्या आहे, परंतु आज मात्र झेल टिपला गेलाय आणि एक मोठा अडथळा दूर करण्यामध्ये यशस्वी झालाय निलेश साळुंके. मॅन फ्रॉम फळणी गावचा हा गोलंदाज आपण पाहतोय. निलेशचं जर कौतुक केलं जाईल तेवढं कमीच आहे. आज आपल्या उद्योगधंद्यामधून वेळ काढून देखील आज क्रिकेटसाठी वेळ देत आहेत, खऱ्या अर्थानं आपल्या गावासाठी वेळ देत आहेत आणि गावासाठी वेळ देत असताना आज चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पंचांमध्ये बातचीत केली जाते, काय मैदानाच्या आतमध्ये घडेल आणि काय बिघडेल पाहूयात, परंतु आज मात्र प्रत्येक संघ स्वप्न घेऊन आलाय. मॅच मध्ये कोण जिंकेल कोण हरेल याला महत्व नाहीये, मॅच कोणत्या मुवमेंट वरती कुठे जाते याला महत्व आहे. ज्या ठिकाणी प्रत्येक मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर प्रत्येक टीमचं पारडं चढ होताना आपल्याला पाहायला मिळालंय. इथे मात्र चांगला चेंडू आहे, पुन्हा एकदा झेलची संधी, झेल होईल का? झेल मात्र ड्रॉप झालाय. एक धाव मात्र धावफलकावरती पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 17 धावा झाल्या होत्या. 3 षटकं खेळायची होती, मी म्हणेन तेजस कोकरे यांना थांबायचं होतं, परंतु एक यॉर्कर चेंडू आणि या यॉर्कर चेंडूवरती एक मोठा ब्लास्ट, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न फसले गेले. फलंदाजाला बेट केलं, बाद केलं आणि निलेशने एक मोठा अडथळा दूर केलाय. इथे मात्र पहा, आता मात्र इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय, डॉट चेंडू पाहायला मिळेल. प्रत्येक चेंडूवरती प्रेशर येत आहे, कारण की प्रत्येक चेंडूवरती धावा येणं गरजेचं आहे ते झुंगटी टीमला, पण तो इथे मात्र डॉट चेंडू येतील तेवढं प्रेशर टीम झुंगटी टीम समोर पाहायला मिळेल. नॉन स्ट्राईकला आनंदला पाहू शकाल, स्ट्राईकला जर पाहिलं तर अक्षयला पाहायला मिळेल. अक्षयकडे देखील क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे, हार मानून चालू नका. कठीण काळात स्वतःला सांगा, संघर्ष करा. इथे मात्र चांगला फटका आहे, कार्पेटच्या साहाय्याने चेंडू चाललाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. सागर येतोय, अक्षय येतोय, तोपर्यंत चेंडू फील्ड केला जाईल आणि एकाच धावेवरती या ठिकाणी थांबवले गेले दोन्ही फलंदाजांना. आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 17 धावा कुठल्या गेल्या होत्या. तेजस कोकरे यांनी थांबायचं होतं, क्रीजवरती स्वतःला सावरू शकले नाही आहेत आणि तिथे मात्र विकेट्स मिळवली आहे आणि फलंदाज बाद होऊन माघारी परतल्यानंतर आता मात्र या ठिकाणी पारडं चढ होताना पाहायला मिळतंय ते मात्र झुंगटी टीमचं. इथे मात्र चांगला चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये फील्ड केला जातोय. डॉट चेंडू सांगता आपल्याला पाहायला मिळते. तेजस कोकरे गेल्यानंतर जे प्रेशर आले ना टीमवरती, त्या प्रेशर मधून कोणता फलांडे फलंदाज सावरू शकेल का? अक्षय
आणि आनंद यांच्याकडे पाहायला जाईल. आनंदकडे देखील क्षमता आहे, परंतु इथून मागे काय घडलंय ते लक्षात ठेवू नका. इथून पुढे आपल्याला काय करायचं याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. खराब चेंडू, या खराब चेंडूवरती अगदी फटका चांगला आहे, नो बॉल आणि धावा मिळतील 4. टोटल धावा 5. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचतील त्या मात्र आपण पाहतोय 24 धावा आनंदच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. आज आनंद ठेवून गेलाय खरा एक चौकाराने, पण तो हाच आनंद ठेवायचा असेल ना मॅच मध्ये तर फटकेबाजी आपल्याला करावी लागेल. पूर्ण सर्कल ग्राउंड आहे आणि या सर्कल ग्राउंड मध्ये हीच मजा आहे. चौफेर फटकेबाजी करा आणि क्षेत्ररक्षकांना आव्हान करा. जिथे बॉल अडवण्यासाठी परिश्रम प्रत्येक क्षेत्रकाला घ्यावे लागतील. इथे देखील फटका चांगला आहे, चेंडू हवेमध्ये, काही काळ क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, झेल होईल का? झेल मात्र टिपला जाईल, परंतु इथे मात्र जर पाहायला गेलं तर नो बॉल होता. आणि आता मात्र धावा किती मिळतील? धावा जर पाहायला गेलं तर आतापर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि 2 धावे बरोबर धावफलक जर पाहिलं तर धावफलकावरती धावा झाल्यात त्या मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 26 धावा. एक गडी बाद, एक मोठा धक्का पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं. धावा 17 झाल्या होत्या, त्यानंतर मात्र धावसंख्या झाली 26 धावा. म्हणजे हिथून पुढे असून धावसंख्या करायची ती 24 धावा. 6 चेंडू 24 धावा. क्रिकेटमध्ये होऊ शकतं का? हा होऊ शकतं, कारण की ज्या क्रिकेटमध्ये आपण पाहतो होत्याचं नव्हतं झालंय. एका चेंडूमध्ये 6 धावा झाल्यात, एका चेंडूमध्ये 1 धाव देखील झाली नाहीये. कधी मॅच कुठे जाईल सांगू शकत नाहीये. पहिल्या 2 चेंडूवरती एखादे जर 2 षटकार आले, 6 चेंडू 24 धावांची गरज. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले, सामन्यामध्ये पलटवार केला जाईल. अक्षय गोलंदाजी ट्रॅक वरती समोर, अक्षय समोर, फलंदाज देखील अक्षयला आपण पाहतोय. दोन्ही अक्षय आणि अक्षय मध्ये ही जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळते. मी म्हटलं होतं पहिला चेंडू, इथे मात्र काय घडतंय? श्रीनाथ चेंडू खाली आलाय आणि विकेटचं पतन पाहायला मिळतंय. एक अधुऱ्या ताकदीने मारलेला हा फटका होता. जरा जरी मोठा फटका मारला असता कदाचित चेंडू बाहेर आला असता, परंतु ताकद नाहीये, एलिव्हेशन चुकलंय आणि फलंदाज लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बाद होऊन माघारी परततोय. तो मात्र या ठिकाणी आपण पाहतोय अक्षय. आता तरी कुठे मॅच थोडीशी अवघड बनत चालली आहे झुंगटी टीमसाठी. 5 चेंडू 24 धावा समीकरण आहे. 24 धावा 5 चेंडू. या 5 चेंडूंमध्ये 24 धावा करायच्या आहेत, ठोकायच्या आहेत त्या मात्र झुंगटी टीमला, पण तो रोखायच्या आहेत त्या फळणी टीमला. पाहूया दोन्ही संघादरम्यान ही मॅच आपण पाहतोय. एका दिशेला आपण पाहतोय आनंद कोकरे स्वतः सांगतायत फलंदाजाला, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर आलाय सतीश. सतीशला काहीतरी करावं लागेल. इथे मात्र चांगला फटका आहे, चेंडू आलाय सीमा रेषे पार, फरार षटकार 6 धावांसाठी. पहा 6 धावांनी अंतर कमी केले जरूर, आता मात्र धावा करायच्या आहेत त्या 4 चेंडू 18 धावा. 4 चेंडू 18 धावांची गरज. पहा एका षटकाराने पुन्हा एकदा मॅच जिवंत केली आहे. खरं म्हणलं तर या ठिकाणी आपण पाहतोय या मॅच मध्ये रंगत आणली आहे सतीशने. आल्या आल्या एक मोठा ब्लास्ट ठोकलाय. जसा सुधी बॉम्बचा आवाज येतो ना त्याप्रमाणे एक मोठा फटका आपल्याला ब्लास्ट पाहायला मिळालाय. परंतु थकून चालणार नाहीये, थांबून चालणार नाही. हेतून असून असेच फटके तुम्हाला ठोकावे लागतील. अक्षयच्या समोर आपण पाहतोय फलंदाज आपण जर पाहिलं तर सतीशला. इथे देखील फटका चांगला आहे, चेंडू हवेमध्ये, काही काळ क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, झेल होईल का? झेल मात्र ड्रॉप झालाय. एकच धाव पाहायला मिळेल आणि आता मात्र 3 चेंडू 17 धावा आणि कोणत्या टीमला मिळेल खतरा हे देखील पाहावं लागेल. एका दिशेला चुंगटी धावांच्या प्रयत्नामध्ये आपल्याला पाहायला मिळते, तर दुसऱ्या दिशेला फळणी टीम एक चेंडू डॉट कसा येईल याच्याकडे पाहताना पाहायला मिळेल, कारण की मॅच अजून संपलेली नाही आहे.
इथे मात्र फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय का हवाई सफर, इथे मात्र कॅच विन द मॅच. आकाशामधून पाठवलेला विमान मात्र लँड झालं नाही. या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सागर अगदी तीक्ष्ण नजर ठेवून अगदी बाउंड्री टच झेल टिपला जातोय आणि आनंद कोकरेचा देखील खेळ संपला जातोय. बॅक टू पवेलियन डगआउट मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर एका दिशेला आपण पाहतोय विकेटची पडचण आणि त्यातून मात्र फळणी टीमचं आपला मात्र आपण पाहतोय मॅच कडे 2 चेंडू आणि थवा करायच्या आहेत त्या मात्र 17 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता. इथे मात्र डॉट चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. अक्षय याचं कौतुक केलं जाईल. कास पठार म्हटलं तर फुलांसाठी प्रसिद्ध. आज प्रत्येक देशातून जर पाहिलं तर अगदी कास पठारावरती फुलं पाहण्यासाठी सर्व पर्यटक आपल्याला पाहायला मिळतात. आणि आज कास पठारच्या माध्यमातून कास ग्रामस्थांच्या माध्यमातून KMCC चषक 2025 हा तरार आपण पाहतोय. हळक या ठिकाणी टीम झुंगटी आणि पुढल्या फेरीसाठी अगदी शुभेच्छा देऊयात फळणी टीमला. पंचांच्या भूमिकेत जर पाहिलं तर अगदी